हॅलो, हाय, नमस्कार. परत एक छान रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. कमीत कमी साहित्यातली नेहमीप्रमाणे पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. खूप सुंदर अशा रवा आणि बटाट्याच्या पुऱ्या आहेत. ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी सगळ्यांना आवडतील अशा सुंदर अशा पुऱ्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. करूया सुरुवात. आता कशा बनवायच्या त्या. इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे अर्धा कप आणि ते त्याच्यामध्ये टाकून आपण ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं ते एकत्र करायचं आणि एक 15 मिनिटासाठी ते रवा तसाच झाकून ठेवायचा, म्हणजे तो त्याच्यामध्ये छानपैकी फुलेल. म्हणून आपण हे आधी सगळं करून घ्यायचं आहे. आता रवा आपण फुलायला ठेवला आहे तिथपर्यंत आपण एक ठेचा बनवून घेऊया. म्हणजे हे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण असं जरा वाटून घेतलं ना तर ते जरासं जाडसर त्या पुरीमध्ये लागतं ना, खूप छान लागतं. इथे एक मिरची घेतली. मिरची तिखट होती आणि मोठी होती म्हणून एकच घेतली. थोडीशी कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि हे सगळं ठेचून एक आपण असं जाडसर त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ती आपण त्या रव्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला असं ठेचून करायचं नसेल, मिक्सरला बारीक करून केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता ते आपण ना सगळं व्यवस्थित असे ना मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपला रवा आता जो फुललेला होता तो पण जरा हलवला जाईल आणि ही पेस्ट आहे ती पण त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित अशी मिक्स करूया. आणि पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे खूप छान आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. आता आपण त्याच्यामध्ये एक उकळलेला बटाटा घ्यायचा आहे. एक छोटा असा बटाटा घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये किसून टाकायचा आहे. कुस्करून पण टाकू शकता, पण थोडासा कुठे कुठे जाड राहू शकतो किंवा मग तो आपल्याला पुरी लाटताना व्यवस्थित लाटता येत नाही, पुरी फाटू शकते, म्हणून असं सरळ किसून घ्यायचा आहे. आता त्याच्यात थोडेसे मसाले टाकूया. 1 टीस्पून जिरा पावडर घेतली आहे, 1 टीस्पून धणा पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. ओवा थोडासा टाकून घेतलेला आहे, 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेला आहे, 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि मेजरिंग कपचं 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता रवा आपला ओलाच आहे, म्हणजे फुललेलाच आहे, भिजवलेला होता आणि बटाटा पण आपला ओलसरच असतो. त्याच्यामुळे आता पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण आपलं हे पुरीचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं. जर पाणी थोडं तरी टाकलं तरीसुद्धा पीठ आपलं पातळ होऊ शकतं आणि आपल्या पुऱ्या व्यवस्थित येऊ शकत नाहीत. आता थोडासा तेलाचा हात लावून आपण हे पीठ परत एकदा मळून घेऊया. आता इथे आपण पुऱ्या लाटायला घ्यायच्या. पुऱ्या लाटताना परत एकदा जरासं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आपण पुरीही लाटून घेऊया. आता कसं आहे की बटाटा वगैरे सगळं असं मिक्स असल्यामुळे पुरी आपली एकदम छान अगदी व्यवस्थित त्याचं असं गोल येणार नाही, अशी जरा साईडने अशी तुटक तुटक वगैरे येऊ शकते. आपण मिरचीचा ठेचा वगैरे सगळं असं जाडसर त्याच्यामध्ये टाकले तर अशीसुद्धा तुम्ही तळू शकता, त्यात काय असं वेगळं नाही. पण दिसायला जरा छान पाहिजे असेल तर त्याच्यामुळे मी इथे छोटी एक वाटी घेतली आहे आणि ती एक मधोमध घेऊन त्याची पूर्ण अशी गोलाकाराची ती कट करून घेतलेली आहे, की जेणेकरून फक्त दिसायला छान, की असं काही नाही, तुम्ही आहे तशीसुद्धा नुसत्या अशाच लाटू शकता. खूप म्हणजे काम कमी, म्हणजे असं वेळेचा प्रश्नच येणार नाही ह्याच्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो की प्रत्येक वेळा ती कट करा, पण ते दिसायला चांगलं दिसण्याच्या ह्याने मी अशा ह्या लाटून घेतल्या. तर अशाच आपण बाकीच्यासुद्धा लाटून घेऊया आणि एकदाच तळून घेऊया. तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आता आपण ज्या पुऱ्या लाटून घेतलेल्या होत्या त्या एक एक अशा आपण तळून घेऊया आणि अगदी जशी आपण रेग्युलर पुरी तळतो आणि ती जशी टम्म फुगते ना, तशाच आपल्या प्रत्येक पुरी ही अशी छान मस्त टम्म फुगते आणि अशी क्रिस्पी आणि थोडासा मऊपणा पण त्याच्यामध्ये असतो, कारण का बटाटा पण त्याच्यामध्ये टाकलेला असतो. इतकं सुंदर चवीला लागतं ना, आणि त्यात आपण जो मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्याने चव अजून छान येते. त्यामुळे शक्यतो मी सजेस्ट करेन की तुम्ही जर असं ठेचून टाकलत ना, की जो त्याला जाडसरपणा येतो तो खूप छान येतो, किंवा मिक्सरला तरी मग ते जाड पद्धतीनेच तुम्ही वाटून घ्या. आणि अशा पद्धतीने आपल्या रवा आणि बटाट्याच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर टेस्टी अशा पटकन होणाऱ्या आणि पटकन संपणाऱ्या अशा चविष्ट अशा आपल्या रव्याच्या पुऱ्या ह्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू.